त्या 40 लाख लाडक्या दोडक्या होण्याची शक्यता आहे आणि त्यावरून राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय। नेमकं काय घडतंय पाहूया। लाडकी बहीण दोडकी होणार, लाडकीच्या अर्जांची छाननी होणार। बहिणींनो, तुमचे 1500 रुपये होणार बंद। विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेला आता सरकार कलाटणी देण्याची शक्यता आहे। 2.5 लाख रुपये उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या आणि 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्यात येणार असून तब्बल 40 लाख अर्ज बाद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या योजनेची सद्यस्थिती आणि निकष काय आहेत ते आधी पाहूया। लाडकी बहीण योजनेच्या 2,34,00,000 लाभार्थी महिला आहेत। राज्य सरकारकडून या योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। 21 ते 65 वय असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो। महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो। 40 लाख लाडक्या बहिणी बोगस असल्याचं समोर आल्यानंतर आता संजय राऊतांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। तर मोठ्या प्रमाणात छाननी होणार नसल्याचं स्पष्टीकरण माजी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय। कोणतीही शहनिशा न करता सरसकट 1500 रुपयाचा जो व्यवहार केला त्याच्यावर अनेकांचा आक्षेप होता। आता स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्याने सुद्धा 2 दिवसापूर्वी सांगितलं की निकष बदलावे लागतील। निकष न बदलता यासाठी देण्यात आले पैसे 3-3, 4-4 महिन्याचे की 1500 रुपयाला मतं बहिणींची महिलांची विकत घेण्याचा प्रयत्न झाला। विनाकारणचा गैरसमज हा पसरवण्यात येतोय। एका वृत्तपत्रामध्ये खऱ्या अर्थानं काही मिसकोटेशन झालेला आहे आणि त्याच्यातून हा सगळा संभ्रम हा निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे। कुठेही राज्य शासनाने, कुठल्याही विभागाने, महिला व बालविकास विभागाने काही किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीच्या कुठेही सूचना दिलेल्या नाही आहेत आणि कुठेही अशा पद्धतीचे लेखी आदेश नाही। निवडणूक प्रचारात लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 करण्याबाबत सरकारनं दिलेलं आश्वासन अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पूर्ण करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। त्या पार्श्वभूमीवर सरकार निकषाबाहेरच्या लाडक्या बहिणींची नावं वगळणार की आर्थिक तरतूद वाढवून बोगस लाडक्या बहिणींनाही सामावून घेणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।